स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. नाद लागला रे तुझा या कथेचा आपला हा 7वा भाग. चला बघूया. अन्नपूर्णा आता मुलीच्या घरी पूर्णपणे रुळल्या होत्या. अमितला सोडून घरातील सगळेच त्यांच्याशी अगदी मनापासून वागत होते. अमित अजूनही त्यांच्याशी थेट बोलत नव्हता, पण त्यांना लागणारी प्रत्येक सोय तो श्रद्धामार्फत करून देत होता. सगळ्यात जवळ असूनही अमित मात्र मुद्दाम स्वतःपासून दूर राहतोय हीच गोष्ट अन्नपूर्णाच्या मनाला सतत टोचत होती. आजी, काय विचार करता आहात? आधी जेवा. बराच वेळ ताटासमोर शांत बसलेल्या अन्नपूर्णांना दिव्याने विचारले. हलकसं हसत त्या म्हणाल्या, माझ्या नातवाचाच विचार करत होते. त्याला आता काय झालं? त्याला काही झालेलं नाही ग, पण तो माझ्याशी बोलत नाही हीच खंत आहे. हे ऐकून मीनाक्षीच्या चेहऱ्यावरही दुःख उमटलं. शेखरजी त्यांना समजावत म्हणाले, लवकरच बोलेल, तुम्ही काळजी करू नका. अन्नपूर्णाने शांतपणे उत्तर दिलं, मला दुःख नाही जावाई बापू, फक्त माझ्या नातवाच्या मनात पुन्हा माझ्यासाठी जागा निर्माण व्हावी एवढीच इच्छा आहे. श्रद्धा हसत म्हणाली, आजी, तुम्ही त्याच्या मनात नाही असं कसं म्हणता? तुमच्यासाठी जे काही करतोय ते प्रेमातूनच ना. तो माझ्याशी बोलायला लागला की हे मन पूर्ण भरून जाईल. मीनाक्षी हळू आवाजात म्हणाल्या, आई, त्याला तुमच्यावर अजिबात राग नाही, पण तो माझ्या भावाच्या विरोधात जे काही करतोय त्यावेळी तुम्ही त्याला थांबवाल अशी त्याला भीती वाटते. श्रद्धानेही मान डोलावली. हो आजी, त्याला राग असता तर तो तुम्हाला इथे कधीच आणलं नसतं, पण बाबांच्या विरोधात उभं राहताना कोणीही मध्ये पडू नये असं त्याला वाटतं, म्हणूनच तो असं वागत आहे. क्षणभर शांतता पसरली. अन्नपूर्णाने मुलीकडे पाहत विचारलं, मीनाक्षी, अजूनही कंपनीची जबाबदारी स्वीकारायला तयार का नाहीस? ती कंपनी तुझ्या बाबांनी तुला प्रेमाने दिली होती. तू पुन्हा तिथे गेलीस तर अमितचाही राग कमी होईल. मीनाक्षीने उत्तर देण्याआधी शेखरजींकडे पाहिलं. पत्नीच्या नजरेतला संकोच पाहून शेखरजींना स्वतःची चूक प्रकर्षाने जाणवली. मीनाक्षी, मला माफ कर. इतकी वर्ष माझ्या स्वार्थासाठी तुला घरापुरतंच मर्यादित ठेवलं. पुन्हा ती चूक करणार नाही. तुला इच्छा असेल तर नक्की कंपनीची जबाबदारी स्वीकार. मग त्यांनी श्रद्धाकडे पाहत मनापासून म्हटलं, श्रद्धा, तू मला हे समजावलं नसतंस तर आयुष्यभर माझ्या पत्नीच्या मनात काय आहे हे मला कळलंच नसतं. श्रद्धा हसली. धन्यवाद कशाला? माझ्या शब्दांचा मान ठेवून तुम्ही इतकं मोठं पाऊल उचललंत त्यासाठी मलाच तुमचे आभार मानायला हवेत. दिव्या लगेच मध्ये पडली. बस करा आता. प्रत्येक जण एकमेकांचे आभार मानत बसला तर मीच या प्रेमाच्या लढाईत कैदी होईन. तिच्या त्या एका वाक्याने घरातलं ओझं वातावरण हलकं झालं. अन्नपूर्णा घरी आल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी मीनाक्षीला श्रद्धाने केलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांना दिली होती. इथे श्रद्धाने लहानपणी अमितचा जीव वाचवला होता हॉस्पिटलमध्ये, त्याचा संदर्भ आहे. आता पुढे. जिची त्यांनी इतकी वर्ष मनोभावे पूजा केली तीच स्वतःची सून आहे हे कळाल्यावर त्यांच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. ही गोष्ट शेखरजींनाही समजल्यावर त्यांनी श्रद्धाला मनापासून स्वीकारलं. त्या दिवसापासून श्रद्धाने त्या घरात स्वतःची अढळ जागा निर्माण केली. मीनाक्षींना पुन्हा कंपनीची जबाबदारी स्वीकारायची इच्छा होती, पण अमितने मोठ्या भावालाही न सांगता कंपनी स्वतःच्या नावावर घेतली. ही गोष्ट त्यांना अजिबात पटली नव्हती. तरीही सध्याच्या परिस्थितीमुळे पुन्हा एकदा काम सुरू करून पाहावं असा विचार त्यांच्या मनात निर्माण झाला. अमितशी बोलण्याआधी त्यांनी अर्जुनशी बोलायचं ठरवलं. त्यांना वाटलं अमितच्या कृतीमुळे अर्जुनही नक्की दुखावला असेल, पण अर्जुन शांतपणे म्हणाला, आत्या, सुरुवातीपासूनच मला अमितवर संशय होता. त्याने माझा संशय खरा ठरवला, पण त्यामागचं कारण समजल्यावर माझा रागच केला आणि श्रद्धा या सगळ्यात आली. त्या क्षणापासून मी बाजूला होण्याचा निर्णय घेतला. का रे? लहानपणापासून कोणतीही परिस्थिती असो, चूक माझी असली तरी श्रद्धा कायम माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. तिच्यात जितका स्वाभिमान आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम आहे. माझ्यामुळे तिच्या संसारात कधीच अडचण यायला नको. मीनाक्षीने प्रेमाने त्याच्या पाठीवर थाप मारली. हा खरोखरच शिवरामचा मुलगा आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नव्हता. वडिलांचा स्वार्थ त्याच्यात तसूभरही नव्हता. श्रद्धाला असा भाऊ मिळणं हे तिचं भाग्यच आहे असं त्यांना मनोमन वाटलं. सगळं सुरळीत व्हावं आणि मुलाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद पाहायला मिळावा याच आशेने त्या दिवसाची त्या वाट पाहू लागल्या. मीटिंगमध्ये असलेल्या अमितकडे सरकारी विभागाकडून एक नोटीस आली. चांगल्या मूडमध्ये ती उघडून वाचायला सुरुवात केली, पण काही क्षणांतच त्याचा चेहरा संतापाने लालबुंद झाला. महेशच्या सल्ल्याने शिवरामने करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भेटून तक्रार दाखल केली होती की अमितने फसवणूक करून
कंपनी स्वतःच्या नावावर करून घेतली. शिवराम अनेक वर्ष कंपनीचा कारभार पाहत होता, हे सगळ्यांनाच माहीत होतं. अचानक अमितने कंपनीची सूत्र हातात घेतल्यावर उद्योग विश्वात खळबळ उडाली होती. दोन्ही बाजूंनी मौन बाळगल्यामुळे प्रकरण बाहेर आलं नव्हतं, पण न्यायालयात गेल्यानंतर सगळ्यांनाच सत्य कळलं. सरकारी करार असल्यामुळे भविष्यात अडचण निर्माण होऊ नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी अमितला स्पष्टीकरण मागणारी नोटीस पाठवली होती. एका आठवड्यात समाधानकारक उत्तर न दिल्यास करार रद्द करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही त्यात होता. ते वाचतात अमितचा संताप अनावर झाला. तो थेट शिवरामच्या घरी पोहोचला. शिवराम घरी नव्हते. महेश दारूच्या नशेत बसला होता. त्याच्यासोबत नागराजही होता. दोघांकडे रागाने पाहत अमित ओरडला, शिवराम! अमितला पाहताच महेश अडखळत उठला. तू तू इथे कशाला आलास? असं म्हणत त्याने अमितची कॉलर पकडली. पुढच्या क्षणी अमितच्या एका जबरदस्त ठोशाने महेश खोलीच्या कोपऱ्यात जाऊन आदळला. नागराज पुढे येत म्हणाला, का मारलंस त्याला? अमितने त्याचा हात घट्ट पकडला. तू माझ्यासाठी कोणीच नाहीस. उगाच मध्ये पडू नकोस, नाहीतर याच्यासारखी अवस्था तुझीही होईल. नागराज शांत झाला. अमित पुन्हा ओरडला, शिवराम! तेवढ्यात शिवराम बाथरूममधून बाहेर आले. दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. शिवराम संतापाने म्हणाले, तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. ही तक्रार मी मागेही घेऊ शकतो, पण ज्या दिवशी तुझी आई त्या कंपनीची जबाबदारी स्वीकारायला येईल त्या दिवशी ती कंपनीच अस्तित्वात राहणार नाही. तोपर्यंत महेश कसाबसा उठून उभा राहिला. बरोबर बोललात अंकल. तिकडं तर सगळे मिळून आनंद साजरा करतायत. उद्यापासून मीनाक्षी मॅडम कंपनी सांभाळणार म्हणे. आपण जिवंत असताना ते कसं होऊ देणार? अमित त्याच्याकडे धावला. काय बडबडतोयस? पण शिवराम मध्ये आले. नाटक करू नकोस. थोड्याच वेळापूर्वी माझा मुलगा आणि माझी बायको आनंदाने सांगत होते की उद्यापासून तुझी आई कंपनीची जबाबदारी घेणार आहे. मी जिवंत असेपर्यंत तिला त्या कंपनीत पावलंही ठेवू देणार नाही. शिवराम जवळ येताच त्यांच्या तोंडातून येणारा दारूचा तीव्र वास अमितच्या नाकात शिरला. त्यांच्या वाईट सवयीने त्यांना किती खाली आणलं आहे याची त्याला जाणीव झाली. पण त्यांनी सांगितलेल्या एका गोष्टीने मात्र त्यांचं मन आनंदाने भरून आलं. वर्षानुवर्ष त्याने पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होणार होतं. त्याचा सगळा राग एका क्षणात शांत झाला. पण महेशच्या पुढच्या शब्दांनी पुन्हा वातावरण पेटलं. हो अंकल, ज्या क्षणी अमितची आई त्या कंपनीत पाऊल ठेवेल त्या क्षणी आपण त्या जागेलाच आणि त्या सगळ्या कुटुंबालाही जाळून टाकू. शेखरजींचे अश्रू पुसत तो म्हणाला, जसा तू अंकलचा अपमान केलास तसाच तुझा अपमान तुझ्या आईसमोर व्हावा म्हणून ती तुझ्या घरी आली होती. पण तुला काहीच कळलं नाही. लक्षात ठेव, लवकरच तुझ्या मानहानीचा दिवस येईल. माझी श्रद्धा तुझ्या कुटुंबाचा सूड घेईल आणि तू तिच्या गळ्यात बांधलेलं मंगळसूत्रही ती तुझ्या तोंडावर फेकून जाईल. हे ऐकताच अमितचा संताप अनावर झाला. त्याने त्याला इतकं मारलं की तो उठण्याच्या अवस्थेतही राहिला नाही. मध्ये पडलेल्या शिवरामलाही त्याने ढकलून दिलं आणि रागाच्या भरात तो थेट घरी निघून गेला. अर्जुनमार्फत ही बातमी शारदापर्यंत पोहोचली. आता तरी दोन्ही कुटुंब एकत्र यावीत या आशेने ती मीनाक्षीकडे गेली. अर्जुन तिला सोडून कामासाठी निघून गेला. घरात सगळे गप्पा आणि हशात रमले होते. श्रद्धा मात्र स्वयंपाकघरात अमितसाठी पहिल्यांदाच केक बनवत होती. वहिनी, तुम्हाला केक बनवता येतो? दिव्याने विचारलं. नाही ग, पहिलाच प्रयत्न आहे. अमितसाठी खास बनवलाय, श्रद्धा हसत म्हणाली. तेवढ्यात अमित घरी आला. श्रद्धाच्या चेहऱ्यावर आनंद खुलला, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र राग स्पष्ट दिसत होता. तो सरळ खोलीत जाणार इतक्यात मीनाक्षीने त्याला थांबवलं. थोडा वेळ बसल्यानंतर श्रद्धाने त्याला स्वयंपाकघरात बोलावलं. आज तुझ्यासाठी 2 सरप्राईज आहेत, एक आईकडून आणि एक माझ्याकडून. पण अमितचं मन कुठेच नव्हतं. श्रद्धा, नंतर बोलू, तो वारंवार म्हणत होता. तरीही तिने त्याला केक दाखवला. आई म्हणाल्या तुला केक खूप आवडतो म्हणून स्वतः बनवलाय. एक घास खाऊन सांग ना कसा झालाय. ती प्रेमाने केक भरवू लागली, पण आधीच संतापलेल्या अमितचा संताप सुटला. त्याने तिच्या हातातून केक हिसकावून तिच्याच अंगावर फेकला. क्षणात घरभर शांतता पसरली. किती वेळा सांगितलं थोड्या वेळाने बोलू म्हणून? का समजत नाही तुला? अमित संतापाने ओरडला. पुढच्या क्षणी मीनाक्षीची जोरदार थप्पड त्याच्या गालावर बसली. काय चाललंय तुझ्या मनात? आम्ही गप्प बसलो म्हणून मनाला येईल तसं वागशील का? एवढ्या प्रेमाने केलेल्या गोष्टीची अशी किंमत करतोस?
शारदाच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या मुलीचा माझ्यासमोर असा अपमान करतोयस, मग आम्ही नसताना तिच्याशी कसं वागत असशील? आजी रडत म्हणाली, तुझ्या आईवरचा राग माझ्या नातीवर काढू नकोस. ती सगळ्यांसाठी चांगलं करत राहिली आणि दुःख मात्र तिलाच मिळालं. सगळे अमितला सुनावत तिथून निघून गेले. अमित मात्र जागेवरच उभा राहिला. त्याची नजर खाली पडलेल्या केकवर गेली. श्रद्धाने प्रेमाने बनवलेला तो केक जमिनीवर विखुरलेला पाहून त्याचं मन तुटलं. तो हळूहळू श्रद्धाच्या खोलीकडे गेला. दाराशी काही क्षण थांबून अखेर आत गेला. बाल्कनीत डोकं खाली घालून श्रद्धा शांत बसली होती. अमित तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. बराच वेळ दोघांमध्ये शांतता होती. शेवटी त्याचा दाटलेला आवाज बाहेर पडला, सॉरी ग. श्रद्धा गुडघ्यांवर हात ठेवून मान खाली घालून शांत बसली होती. अमित तिच्या शेजारी येऊन हलक्या आवाजात म्हणाला, श्रद्धा, आणि तिच्या हाताला स्पर्श केला. क्षणात तिने मान वर केली आणि जोरदार चपराक त्याच्या गालावर बसवली. पुन्हा मान खाली घालून बसली. गाल जडत असतानाही अमित हळूच म्हणाला, सॉरी ग. त्या क्षणी दुसरे थप्पडही बसले. रडून रडून श्रद्धाचे डोळे लाल झाले होते. अमितने तिला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला, पण ती संतापाने म्हणाली, पुन्हा एकदा मला हात लावलास तर याच बाल्कनीतून उडी मारून जीव देईन. अमितने घाबरून हात मागे घेतला. काय समजतोस तू स्वतःला? मी तुझी गुलाम आहे का? तुझ्या मनासारखं वागायचं आणि मी सगळं सहन करत राहायचं? तुलाच फक्त राग येतो का? माझ्या मनातला राग पाहिलास तर सहन होणार नाही. ती त्याचा शर्ट धरून हलवू लागली. अमित काही बोलणार इतक्यात तिने त्याचा शर्ट झटकला. मला हात लावू नकोस. तिचा प्रत्येक फटका अमित शांतपणे सहन करत होता. या जगात तुझ्याशिवाय दुसरा पुरुष नव्हता का? मी तुझ्यावर प्रेम केलं म्हणून तुला इतका अहंकार आला? माझं मन आडवं येते म्हणून अजून तुझा अपमान केलेला नाही. हे बोलताच तिचा बांध फुटला. ती मोठ्याने रडू लागली. श्रद्धा, हवं तर मला मार, पण असं रडू नकोस. तुला रडताना मी कधीच पाहिलं नाही. अमित तिचा चेहरा वर करण्यासाठी पुढे सरसावला, पण श्रद्धाने त्याला जोरात ढकलून दिलं. ज्या दिवसापासून तुझ्यावर प्रेम केलं त्या दिवसापासून आजपर्यंत मी फक्त रडतेय. ती त्याचा शर्ट पकडून ओरडली, सांग ना, माझी चूक काय होती? मी नेमकं काय केलं होतं? तिचा आवाज संपूर्ण घरात घुमला. तू हॉस्पिटलमध्ये असताना मी पैसे दिले हे कळाल्यावरच ना श्रद्धा श्रद्धा करत माझ्या मागे फिरायला लागलास? त्या एका गोष्टीमुळेच तू मला पहिल्यांदा किस केलंस. खाली बसलेल्या सगळ्यांच्या कानावर तिचा आवाज गेला. मीनाक्षी आणि शारदा अस्वस्थ झाल्या. शारदाने लगेच अर्जुनला फोन करून घरी बोलावलं. शेखरजी मात्र काही न ऐकता बाहेर निघून गेले. श्रद्धा पुन्हा अमितकडे वळली. त्या दिवशी मंडपात माझं प्रेम स्वीकारण्याऐवजी माझ्या तोंडावर तू मला आवडत नाहीस असं सांगून निघून गेला असतास तर आज ही वेळ आली नसती. अमितने अपराधीपणे मान खाली घातली. त्या क्षणी श्रद्धाने पुन्हा त्याच्या गालावर थप्पड मारली. डोळ्यात डोळे घालून बघ आणि मनापासून सांग तू माझ्यावर प्रेम केलं नाहीस. अमितच्या ओठातून शब्द बाहेर पडले नाहीत. त्याने फक्त नकारार्थी मान हलवली. खरंच प्रेम करणारा माणूस आपल्या बायकोचं मंगळसूत्र काढायला जातो? सगळ्यांसमोर तिचा अपमान करतो? माझ्या मागे फिरते, पडून आली असं बोलून तिची अब्रू काढतो? श्रद्धा, अमित बोलणार इतक्यात तिने पुन्हा त्याच्यावर हात उगारला. पुन्हा मला श्रद्धा म्हणून हाक मारलीस तर माझ्याच हाताने तुला मारून टाकेन. तिच्या डोळ्यात आता फक्त वेदना आणि संताप होता. श्रद्धा रागाने थरथरत म्हणाली, तुला सगळं माहिती होतं. मी तुझ्यावर किती प्रेम करते, तुझ्या मागे फिरते. तू ऑफिसला नसला की तुझ्या घराबाहेर तासन तास वाट पाहते. हे सगळं माहीत असूनही तू दुसऱ्या मुलीशी लग्न करायला तयार झालास. आणि आज चांगला तू, वाईट मी. तेवढ्यात अर्जुन घरी पोहोचला. काय झालं म्हणून त्याने विचारलं, पण शारदाने काहीही न सांगता तिथून निघून जाणंच पसंत केलं. श्रद्धाचा आवाज पुन्हा दाटून आला, माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक म्हणजे तुझ्यावर प्रेम करणं. आणि त्याहून मोठी चूक म्हणजे पहिल्यांदा तू माझा अपमान केला तेव्हाच तुला सोडून न जाणं. अमितच्या ओठातून कसाबसा शब्द बाहेर पडले. सॉरी. श्रद्धा कटू हसली. सॉरी म्हणालास की सगळं संपतं का? प्रत्येक वेळी सगळ्यांसमोर माझा अपमान करायचा आणि नंतर एकट्यात येऊन माफी मागायची? आता तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवून पुन्हा स्वतःचा अपमान करून घ्यायची माझी तयारी नाही. ती निघून जाऊ लागली, पण अमितने तिचा हात धरला. हवं तर शिक्षा दे, मी स्वीकारेन. श्रद्धाने हात झटकला. तू मला कसली शिक्षा देणार? चूक माझीच होती. स्वाभिमान गमावून तुझ्याकडे आले.
त्याची शिक्षा मीच भोगेन. श्रद्धा, यापुढे असं कधीच वागणार नाही. एकदा माफ कर. ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली. आता मी तुझ्यासोबत राहिले तरच ते शक्य आहे. अमित दचकला. श्रद्धा, तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. मला तू नको आहेस. तू माझ्या प्रेमाच्या लायकीचा नाहीस. आपण घटस्फोट घेऊया. अमित क्षणभर स्तब्ध झाला. अगं, एवढ्याशा भांडणासाठी घटस्फोट? हे फक्त भांडण नाही अमित. नवरा म्हणून प्रत्येक वेळी सगळ्यांसमोर माझा अपमान करणाऱ्या माणसासोबत मी आयुष्य घालवू शकत नाही. ती कपाटातून आपले कपडे बॅगेत भरू लागली. अमित पुन्हा पुन्हा ते बाहेर काढून कपाटात ठेवत होता. एकदाच माफ कर. पुन्हा अशी चूक होणार नाही. श्रद्धा कटाक्ष टाकत म्हणाली. तुला माफ करायला मी कोण? माझी बायको. तिच्या डोळ्यात वेदना दाटल्या. कुठली बायको? तुझ्या आईवडिलांनी पसंत केलेली नव्हते मी. तुझ्या मागे आलेली मुलगी कधीच बायकोचा मान मिळवत नाही, असंच ना तुझं मत? त्या शब्दांनी अमित पूर्णपणे खचला. तो पुन्हा तिच्यासमोर हात जोडून उभा राहिला. सगळी चूक माझी आहे, पण यावेळी खरंच जाणून बुजून झालं नाही. महेशने मला चिडवलं. श्रद्धा तुला सोडून जाईल असं म्हणाला. रागाच्या भरात त्याला मारून मी थेट घरी आलो. तो राग अजून शांत झाला नव्हता आणि तू समोर आलीस. माझा ताबा सुटला. विश्वास ठेव, तुला दुखवायचा हेतू नव्हता. हे बोलताना अमितच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने तिच्या कमरेला मिठी मारत चेहरा तिच्या पोटाशी लपवला. पण श्रद्धाचं मन यावेळी वितळलं नाही. ती त्याच्यापासून दूर झाली. हा सगळा अभिनय बंद कर. तू तुझं आयुष्य जग, मी माझं जगते. ती दार उघडून बाहेर पडणार इतक्यात अमितने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे वळवलं. किती वेळ समजावतोय? ऐकत का नाहीस? क्षणभर पुन्हा त्याचा राग उसळला. श्रद्धा कळवट हसली. हा आहे खरा अमित. तुला कधीच बदलता येणार नाही. ती दाराकडे वळताच अमित संतापाने म्हणाला. सगळं माहिती असूनच माझ्याशी लग्न केलंस. आता नव्याने काय बदललं? या दाराबाहेर पाऊल टाकलंस तर परिणाम चांगले होणार नाहीत. श्रद्धाच्या मनात पुन्हा राग उसळला. तिने अमितला दूर ढकलत आव्हान दिलं. जमत असेल तर करून दाखव. ती वळताच अमितने मागून तिला मिठीत घेतलं. मला सोडून खरंच जाणार आहेस? तो हळूच म्हणाला. सोड मला. श्रद्धा त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली, पण अमितने दरवाजा लावून तिला उचलत पलंगावर बसवलं. आता माझ्यासोबतच संसार करायचा आहे, तो ठामपणे म्हणाला. क्षणात उठलेल्या श्रद्धाने त्याच्या गालावर जोरदार चापट मारली. माझ्यापासून दूर राहा, ती संतापाने म्हणाली. अमितने मात्र तिचा राग शांतपणे सहन केला. ती त्याला मारत राहिली, पण तो फक्त हसत म्हणाला. राग संपला असेल तर आता शांत हो. तुझ्यासारखा हट्टी माणूस मी पाहिलाच नाही, असं म्हणत श्रद्धा निघू लागली. अमितने तिचा हात पकडला. उद्या बोलू. आत्ता रागात काही ठरवू नकोस. ती त्याच्या स्पर्शापासून दूर झाली. मला हात लावू नकोस. पण अमितने पुन्हा तिला जवळ ओढलं. श्रद्धा मोठ्याने मीनाक्षींना हाक मारू लागली. अमितने तिचं तोंड झाकलं तर तिने त्याच्या हाताला चावा घेतला. तिचा विरोध सुरू असतानाही अमितने तिला प्रेमाने जवळ घेतलं. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तसे तो मऊ पडला. रडू नकोस, मला खरंच माफ कर, तो हळू आवाजात म्हणाला. श्रद्धाने त्याला दूर ढकललं. अमित तिला आरशासमोर घेऊन गेला. आपली जोडी किती छान दिसते, मग घटस्फोटाचा हट्ट कशाला? श्रद्धा काही बोलली नाही. त्याने पुन्हा तिची माफी मागितली. कितीही रागाव, पण मला सोडून जाऊ नकोस. त्याच्या डोळ्यांतील पश्चाताप पाहून श्रद्धा गप्प झाली. मात्र तिचे अश्रू थांबत नव्हते. तिने हळूच म्हटलं. माझ्या भावनांशी खेळू नकोस. अमितने तिला मिठीत घेत उत्तर दिलं. तूही मला सोडून जाण्याचं बोलू नकोस. तिच्या जखमांवर औषध लावून तो तिला बाहेर घेऊन आला. रस्त्याच्या मधोमध एका गुडघ्यावर बसून त्याने सावल्यांच्या खेळातून तिच्या समोर आपल्या प्रेमाची सुंदर कबुली दिली. त्या क्षणी श्रद्धाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. अमित शांतपणे म्हणाला. माझ्याकडून चूक झाली आहे, पण माझं प्रेम खोटं नाही. मला एक संधी दे. उत्तरादाखल श्रद्धाने त्याच्या गालावर पुन्हा एक चापट मारली आणि रडतच खोलीकडे धावली. तिच्या मागे गेलेल्या अमितला अंधारात तीच येऊन भिलगली. दोघे बराच वेळ शांत उभे राहिले. आता तरी माफ केलंस? अमितने विचारलं. श्रद्धाने नकारार्थी मान हलवली. मग काय करू? त्याने हसत विचारलं. तिचं उत्तर ऐकून तो पुन्हा तिच्याजवळ गेला. अंधारात त्याने पुन्हा पुन्हा तिची माफी मागितली. हळूहळू तिचा राग विरघळत गेला आणि त्यांच्या नात्याने नव्या विश्वासाकडे एक पाऊल टाकलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी श्रद्धा कोणतं वादळ उभं करणार होती याची कल्पना अमितलाही नव्हती. वाटभर अर्जुनने शारदाला कितीतरी वेळा विचारलं, पण तिच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडला नाही.
घरी पोहोचताच मात्र शिवराम आणि महेशची अवस्था पाहून तिच्या मनातला संताप उसळून वर आला. अर्जुनने शिवरामजवळ पडलेल्या महेशला लाथ मारून उठवायचा प्रयत्न केला, पण तो काही उठलाच नाही. चेहरा जागोजागी लाल पडलेला, पूर्ण नशेत तो बेशुद्ध पडला होता. शिवरामही सोफ्यावर बसल्या अवस्थेत झोपले होते. मुलाला शांत करून शारदा मात्र पहाटेची वाट पाहत बसली. तिच्या मनात आज प्रचंड वादळ उसळणार होतं. पहाटे सर्वात आधी महेशला जाग आली. नशा उतरू लागल्यावर कालचं सगळं त्याला आठवलं. अमितने आपल्यावर हात उचलला होता. आज त्याचा कायमचा बंदोबस्त करायचा या रागाने तो उठला. पण तेवढ्यात शारदाने कानशिलात अशी लगावली की उतरलेली नशाच पुन्हा चढल्यासारखं त्याला वाटलं. कोणाला विचारून माझ्या घरात दारू पिऊन पडला होतास? एवढे दिवस माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, आता माझ्या नवऱ्यालाही बिघडवतोयस. आजपासून हे सगळं बंद कर. पुन्हा एकदा या घरात दिसलास तर मी माणूस राहणार नाही. शारदाचा आवाज ऐकून शिवराम हळूहळू जागे झाले. त्यांनी फारशी दारू प्यायली नव्हती, पण तरीही त्यांना चांगलीच नशा झाली होती. शारदा महेशला ओरडते हे त्यांना थोड्या वेळाने समजलं. ते महेशच्या बाजूने बोलायला पुढे सरसावले. तोंड बंद ठेवा. नवरा म्हणूनही आता तुमचा विचार करणार नाही. तुमच्या पापांची शिक्षा माझी मुलगी तिकडे भोगते. आई असून तिची अवस्था पाहून मला रात्री झोप लागत नाही. आणि तुम्ही स्वतःपेक्षा लहान मुलासोबत बसून दारू पिता? लाज वाटत नाही का? शारदा अश्रूंनी आणि संतापाने थरथरत बोलत होती. बाहेर आलेल्या अर्जुनने हे ऐकताच काय झालं म्हणून विचारलं. शारदाने काल श्रद्धासोबत घडलेला सगळा प्रकार रडत रडत सांगितला. ते ऐकताच अर्जुनच्या डोळ्यात संताप उसळला. आयुष्यात कधीही वडिलांशी न बोललेले कठोर शब्द आज त्याने शिवरामला सुनावले. महेशमध्ये पडताच अर्जुनने काल अमितने मारलेल्या मारापेक्षा कितीतरी पटीने त्याला बेदम चोप दिला. शेवटी महेश बेशुद्ध पडला. मुलाच्या शब्दांनी शिवराम पहिल्यांदाच अपराधीपणे खाली मान घालून बसले. अमितवरचा सगळा राग अर्जुन दोघांवर काढत होता. तो संतापाने घरभर फेऱ्या मारू लागला. शारदाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. काल मला काही न सांगता शांत का आलात? त्याला वाटलं का विचारायला कोणी नाही? आजच त्याचा हिशोब करतो, असं म्हणत अर्जुन तिचं ऐकून न घेता घराबाहेर पडला. दुसरीकडे काल रात्रीच्या प्रेमळ क्षणांच्या आठवणीत हरवून अमित उशिरा जागा झाला. अंग दुखत असल्याने तो वळला आणि शेजारी श्रद्धा नसल्याचं त्याला जाणवलं. तो उठून पाहतो तर ती बाल्कनीत शांत उभी होती. श्रद्धा? त्याने झोपाळू आवाजात अनेकदा हाक मारली, पण ती काही वळली नाही. शेवटी तो तिच्याजवळ गेला. तिच्या कमरेभोवती हात टाकून खांद्यावर चेहरा टेकवला. तिच्या केसांचा सुगंध घेत असतानाच त्याच्या हाताला तिचे अश्रू जाणवले. तो घाबरून तिला स्वतःकडे वळवत म्हणाला, काय झालं? ती हळू आवाजात म्हणाली, काल रात्री मी खूप स्वस्तासारखे वागले ना? काय बोलतेस तू? मला काहीच समजत नाही. माझा जितका अपमान करता येईल तितका तू केलास. खरं तर कालच तुझा चेहराही न पाहता निघून जायला हवं होतं, पण तू मला स्पर्श करताच मी वितळले. ते ऐकताच अमितचा राग अनावर झाला. तुला वेड लागलंय का? कसल्या गोष्टींची कसल्याशी तुलना करतेस? मी तुझा नवरा आहे. हे आजपासून झालं का? काल तू जवळ येताच मी तुझ्यासमोर हरले, तेव्हापासूनच. त्या शब्दांनी अमितने हाक उगारला, पण स्वतःला आवरला. मार ना. का थांबलास? तुला राग आला की अपमान करतोस, मारतोस आणि मग खोलीत येऊन माफी मागतोस. मी सगळं विसरून पुन्हा तुझ्यासोबत जगायला हवं? तो रागाने म्हणाला. आता नेमकी तुझी अडचण काय आहे? काल रात्री तर सगळं ठीक होतं. मी नाही, तू तसं करून घेतलंस. माझी कमजोरी तुला माहिती आहे. तू त्याचाच फायदा घेतलास. तुझ्या स्पर्शाने मी वितळले, म्हणूनच प्रत्येक वेळी माझा अपमान करण्याची हिंमत तुला मिळाली. अमितने तिची मान पकडली. पुन्हा पुन्हा तीच गोष्ट काढू नकोस. कालचं सगळं संपलं. 2 दिवसांनी पुन्हा तसंच करशील. सगळं करून येशील आणि या खोलीत मला जवळ घेशील. मी पुन्हा शांत होईल. यावेळी अमितचा संयम सुटला आणि त्याच्या हातून तिच्या गालावर चापट बसली. तू माझी बायको आहेस. तुला रागावण्याचा जितका अधिकार आहे तितकाच तुला जवळ घेण्याचाही मला अधिकार आहे. काल तुला शांत करण्यासाठी मी तुला स्पर्श केला. तू मला सोडून जाईन असं म्हणालीस ते सहन झालं नाही. त्याला काय काय नावं ठेवतेस? तोंड आहे म्हणून काही बोलू नकोस. मी गेले तर तुला काय फरक पडतो? मी नसेन तर दुसरी येईल. तुझी आई जिच्याकडे बोट दाखवेल तिच्याशी लग्न करशील. अमितचं मन तुटलं. संपलेल्या गोष्टी पुन्हा का उकरतेस? काहीच संपलेलं नाही. मीच स्वाभिमान विसरून तुझ्यासमोर झुकले. मला स्वतःचाच तिरस्कार वाटतोय. प्रेमासाठी मी स्वतःलाच हरवून बसले. आरशात स्वतःचा चेहराही पाहत नाही. उद्या पुन्हा तू काहीतरी करून येशील.
मला जवळ घेशील आणि मी पुन्हा माफ करेन. माझंच मन मला धिक्कारतंय. अशा आयुष्यापेक्षा मरून गेलेलं बरं. हे ऐकताच अमित एक शब्दही न बोलता खोलीबाहेर निघून गेला. हॉलमध्ये आल्यावर घरातल्या कुणाचंच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. कालच्या कृत्यामुळे तो स्वतःच अपराधी झाला होता. शेखरजी म्हणाले, मीनाक्षी, कालपासून त्या मुलीने काही खाल्लेलं नाही. तिला जाऊन जेवायला सांग. मीनाक्षी संतापाने म्हणाल्या, कोणत्या तोंडाने तिच्याशी बोलू? असा मुलगा जन्माला घातला म्हणून तिच्या पायावर पडून माफी मागायला हवी. आई, अमित बोलणार इतक्यात त्या संतापल्या. मला पुन्हा आई म्हणू नकोस. माझ्या संस्कारांचीच मला लाज वाटते. एवढा कसला राग होता तुला? तुलाही एक बहीण आहे. उद्या ती सासरी जाऊन अशीच दुःख भोगलं तर कळेल आईच्या मनाला किती वेदना होतात. तेवढ्यात अर्जुन घरात शिरला. कुणाकडेही न पाहता त्याने अमितच्या तोंडावर जोरदार घुसा मारला. अचानक झालेल्या हल्ल्याने तिघेही घाबरले. अमितलाही राग आला आणि तोही अर्जुनवर तुटून पडला. दोघेही एकमेकांना बेदम मारू लागले. शेखरजी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. अर्जुन रागाने ओरडत होता, माझ्या बहिणीला त्रास देणारा तू कोण? आमच्या घरात ती किती लाडात वाढली आहे हे माहिती आहे का? तुझ्यावर आणि तुझ्या घरच्यांवर प्रेम म्हणून तिने किती त्याग केलेत माहिती आहे? तिच्या उपकारांची परतफेड तुमच्या संपूर्ण कुटुंबाने आयुष्यभर तिची सेवा करूनही होणार नाही. तो अमितला पुन्हा मारू लागला. अमितही संतापून म्हणाला, हे माझ्या घरचं प्रकरण आहे. मध्ये पडणारा तू कोण? अर्जुन श्रद्धाने या घरासाठी केलेला प्रत्येक त्याग सांगत त्याला मारत राहिला. ते सगळं ऐकल्यावर अमितच्या हातातली ताकदच निघून गेली. अर्जुनच्या आरड्याओरडाने श्रद्धा बाहेर आली. दोघांना भांडताना पाहून ती त्यांना थांबवायला धावली. अर्जुन तिच्यावरच ओरडला, तुला अक्कल नाही का? एवढं सगळं करूनही तू याच्यासोबत संसार करतेस? जरा तरी स्वाभिमान नाही का? दुसरी कोणतीही मुलगी असती तर याच्या तोंडावर थुंकून निघून गेली असती. मीनाक्षी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागल्या. अर्जुन त्यांच्याकडे वळून म्हणाला, कृपया बोलू नका आत्या. मला तुमच्यावरही खूप राग आहे. तुमचा मुलगा हे सगळं करत असताना तुम्ही गप्प बसलात. हेच तुमच्या मुलीबरोबर झालं असतं तर असंच शांत राहिले असते का? तेवढ्यात दिव्या म्हणाली, उगाच बोलू नका. आताही आई दादालाच ओरडत होत्या. अर्जुन तिच्यावरही भडकला. काय ओरडत होत्या? तो मार खात होता म्हणून सगळे मिळून मला थांबवत होतात. अमित म्हणाला, मी जे केलं त्यासाठी माझ्या कुटुंबाला का दोष देतोयस? याच्याशी त्यांचा काही संबंध नाही. अर्जुनने लगेच उत्तर दिलं, तू या घरातच राहतोस ना? रस्त्यावर नाही. तुला मारायला लागलो तेव्हा तुला वाचवायला सगळे धावून आले. तेव्हा हा संबंध कुठून आला? शेखरजी शांतपणे म्हणाले, अर्जुन, थोडं शांत हो. पहिल्यांदाच असं काही घडलंय. आम्हीही काय करायचाचा विचार करत आहोत. पहिल्यांदाच म्हणताय? तुम्हाला कोणी सांगितलं? अर्जुनचा आवाज संतापाने थरथरत होता. त्याने मॉलमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार सगळ्यांसमोर सांगितला. ते ऐकून आई वडील अमितकडे संतापाने पाहू लागले. अमितला काय बोलावं हेच सुचेना. मान खाली घालून तो गप्प उभा राहिला. ही गोष्ट अर्जुनपर्यंत पोहोचली आहे हे समजताच श्रद्धाला लाजेने जमिनीत गाडून जावं असं वाटलं. सगळ्यांसमोर ती नतमस्तक होऊन उभी राहिली. त्या दिवशीच तुला असा धडा शिकवला असता तर काल पुन्हा माझ्या बहिणीचा अपमान करण्याची हिंमत झाली नसती. माझ्या बहिणीवर जे पाप केलंयस त्याची शिक्षा तुझ्या बहिणीला याहून मोठा अपमान सहन करून मिळेल. बघ फक्त. अर्जुनचं वाक्य ऐकताच दिव्या हादरून त्याच्याकडे पाहू लागली. क्षणात अमितने अर्जुनच्या चेहऱ्यावर घुसा मारला. माझ्या बहिणीबद्दल बोलणारा तू कोण? अर्जुननेही रागाने त्याला ढकललं. तुझ्या बहिणीबद्दल एक शब्द ऐकून तुला एवढा राग येतोय ना? तसाच राग मला पण येतो. तू माझ्या बहिणीवर जे केलंयस त्याची शिक्षा ती नाही तुझी बहीण भोगेल. अर्जुनचे शब्द ऐकताच श्रद्धासाठी स्वतःला आवरत असलेला अमित पुन्हा भडकला. दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं. तुझ्या बहिणीची ही अवस्था का झाली आहे माहिती आहे? तुझ्या बापाच्या पापामुळे. आधी त्याला सुधरव, मग माझ्याशी येऊन बोल. प्रत्येक शब्दाने वातावरण आणखी तापत चाललं होतं. अमित दातोट खाऊन म्हणाला, श्रद्धासाठीच मी गप्प आहे. नीट सांग याला इथून निघून जायला. अर्जुन लगेच समोर आला. ती नसती तर काय केलं असतंस? चल दाखव जरा. अर्जुन, कृपया शांत राहा. श्रद्धा त्याला समजावत म्हणाली, पण तिचे शब्द ऐकताच अर्जुनचा सगळा राग तिच्यावरच वळला. माझी बहीण श्रद्धा तू नाहीस. माझी बहीण स्वतःचा स्वाभिमान विकणार नाही. इथे मात्र तू याच्या पायाशी पडून राहतेस. काय केलं याने तुझ्यासाठी? आम्हा सगळ्यांना सोडून याच्या मागे आलीस, पण काय मिळालं? हा शेवटपर्यंत तुला किंमत देणार नाही हे माहिती असूनही अजून इथेच राहतेस. लाज नाही वाटत?
त्याच्या मनात साचलेलं दुःख आणि संताप शब्दांतून बाहेर पडत होते. अमित त्याच्यावर ओरडला, अरे तिच्याशी उगाच का बोलतोयस? हा आमच्या दोघांमधला प्रश्न आहे. मध्ये पडू नकोस. अर्जुन उपहासाने हसला. सगळ्यांसमोर तमाशा करायचा आणि म्हणायचं, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न? मी नक्की मध्ये पडेन. माझ्या बहिणीसाठी पडेन. मला थांबवण्याचा अधिकार तुला नाही. अमितने पुन्हा श्रद्धाकडे पाहिलं. श्रद्धा, आता यापुढे मी शांत बसणार नाही. याला इथून जायला सांग. श्रद्धा शांत आवाजात म्हणाली, अर्जुन, माझं ऐक. काय झालं ते मी तुला नंतर सगळं सांगते. आधी शांत बस. पण तिच्या त्या शब्दांनी अर्जुन आणखी संतापला. त्याचं ऐकून मला गप्प बसायला सांगतेस? पण त्याने तुला किती घाणेरडं बोललं माहिती आहे का? म्हणे घरात जागा दिली, 3 वेळचं जेवण घालून तुला वाढवलं. कोणता नवरा आपल्या बायकोला असे शब्द बोलतो? आमच्या घरी येऊन सगळ्यांसमोर बोलला तो. विश्वास नसेल तर आजीकडे विचार. अर्जुनने अन्नपूर्णाजींकडे पाहिलं. त्या मात्र डोळ्यांतून अश्रू ढाळत शांत बसल्या होत्या. अर्जुनचे शब्द ऐकून श्रद्धाचं मन पूर्णपणे तुटलं. ती वेदनांनी भरलेल्या नजरेने अमितकडे पाहत राहिली. अमितकडे मात्र उत्तर नव्हतं. तो नुसता गप्प उभा राहिला. श्रद्धाचं मौन पाहून अर्जुन तिच्या समोर उभा राहिला. आता तरी इथे राहायचं आहे का? चल माझ्यासोबत आपल्या घरी. घरातल्या सगळ्यांची नजर श्रद्धाकडे वळली. अमित जोरात ओरडला, माझी बायको माझ्यासोबतच राहील. ती कुठेही जाणार नाही. तू निघ. अर्जुन संतापाने म्हणाला, बायको म्हणायची लायकी उरली आहे तुझ्यात? सगळ्यांसमोर तिचा अपमान करून आता हक्क दाखवतोयस? तो पुन्हा श्रद्धाकडे वळला. पुरे झालं इथे राहणं. आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल. अमितच्या मनात भीती दाटून आली. तो श्रद्धाकडे पाहत म्हणाला, श्रद्धा, त्याचं ऐकू नकोस. आपल्या खोलीत चल. पण ती त्याच्याकडे एकटक पाहतच उभी राहिली. अमितचा आवाज थरथरला, श्रद्धा, आज जाऊन बोलूया प्लीज. तो तिचा हात हलकेच पकडून विनवू लागला. त्याच्या मनात एकच भीती होती, ती खरंच निघून जाईल. दुसरीकडे अर्जुन ठामपणे म्हणाला, जर त्याचं ऐकून तू इथेच राहिलीस तर आजपासून आपलं नातं संपलं असं समज. अमित संतापाने म्हणाला, माझ्यावर सूड उगवण्यासाठी या गोष्टीचा वापर करू नकोस. ती मला सोडून कुठेही जाणार नाही. तो बोलत असताना श्रद्धा शांतपणे वरच्या मजल्यावर निघून गेली. तिच्या निर्णयाची चाहूल लागताच अमित तिच्या मागे धावत गेला. खालून अर्जुन मोठ्याने म्हणाला, मी 10 मिनिट थांबतोय. 10 मिनिटात खाली आली नाहीस तर आजपासून आपलं सगळंच संपलं श्रद्धा. अमित घाईघाईने म्हणाला, श्रद्धा, त्याचं ऐकू नकोस. त्या दिवशी मी रागात बोललो होतो. काल आपण सगळं बोलून संपवलं ना? हा उगाच येऊन पुन्हा भांडण लावतोय. पण श्रद्धाने त्याच्याकडे पाहिलंही नाही. ती कपाट उघडून शांतपणे आपले कपडे बॅगेत भरू लागली. हे पाहून अमितच्या पायाखालची जमीन सरकली. तो तिच्या समोर हात जोडून विनवू लागला. कितीही समजावलं तरी श्रद्धा काही ऐकायला तयार नव्हती. 2 बॅगा भरून ती खोली बाहेर पडू लागली. तेवढ्यात अमितने दरवाजा बंद केला. श्रद्धा, जाऊ नकोस प्लीज. तो आपल्याला वेगळं करायचा प्रयत्न करतोय. काल रात्री आपण किती आनंदात होतो, एकदा तरी ते आठव. पण तिच्यावर त्याच्या शब्दांचा काहीच परिणाम झाला नाही. ती दरवाजा उघडून बाहेर पडली. अगं, किती वेळ सांगतोय, कुठे चालली आहेस? अमितने जबरदस्तीने तिचा हात पकडला. तेवढ्यात खाली उभा असलेला अर्जुन हे सगळं पाहून धावत वर आला. त्याने श्रद्धाला अमितच्या हातातून सोडवलं. पुन्हा तिच्यावर हात ठेवून दाखव. अर्जुनने अमितचा शर्ट पकडताच अमितने त्याच्या गालावर जोरदार ठोसा मारला. काल रात्री मी तिची माफी मागितली, तिला समजावलं. आता पुन्हा येऊन भांडण उकरून काढतोयस आणि तिला माझ्यापासून दूर न्यायचा प्रयत्न करतोयस. हे सगळं तुमच्या बापाचंच कारस्थान आहे. असं म्हणत अमितने श्रद्धाला आपल्या बाजूला ओढलं. हा काहीही बोलतोय आणि तू गप्प उभी आहेस. त्याच्या तोंडावर सांग की तू कुठेही जाणार नाहीस. आज चल. अमितकडे शांत नजरेने पाहत श्रद्धाने मात्र त्याचा हात अलगद आपल्या हातातून सोडवून घेतला. ते पाहताच अमितचा संयम पूर्णपणे सुटला. त्याच्या आवाजात हट्ट, राग आणि असहाय्यता एकत्र मिसळली होती. शेवटच्यांदा विचारतोय श्रद्धा, तुला मी हवा आहे की अर्जुन? श्रद्धाने एक शब्दही न बोलता चालायला सुरुवात केली. ती दारापर्यंत पोहोचताच अमित हॉलच्या मध्यभागी उभा राहून मोठ्याने ओरडला, श्रद्धा, आज या घरातून गेलीस तर पुन्हा मी मेलो तरी या घरात पाय ठेवायचा नाही. पण त्याच्या शब्दांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून श्रद्धाने आपल्यासोबत आणलेल्या 2 बॅगा उंबरठ्या बाहेर ठेवल्या. आपल्या शब्दांचा काहीच परिणाम होत नाही हे पाहून अमितने तिला जोराने मागे ओढलं. ठीक आहे, तुला माझी गरज नाही ना? मग जा. त्याच्यासोबत तुझ्या माहेरी निघून जा. आजपासून माझ्या आयुष्यात तुला कोणतीही जागा नाही. तू स्वतःहून परत आलीस तरीही नाही. त्याचा आवाज अंतिम निर्णयासारखा घुमला.
संपूर्ण कुटुंब श्रद्धाला थांबवण्यासाठी पुढे आलं. दिव्या रडत तिच्यासमोर उभी राहिली. वहिनी, प्लीज जाऊ नका. दादाच्या वतीने मी माफी मागते. आता तो पुन्हा कधीच असं वागणार नाही. आई स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवतील. पण अर्जुनने लगेच तिचं बोलणं तोडलं. आत्तापर्यंत माझ्या बहिणीचा झालेला अपमान पहिल्यांदाच पुरेसा आहे. आता यापुढे तुमच्याकडून काहीही करण्याची गरज नाही. माझी बहीण माझ्या घरी राणीसारखी राहील. अमितही तितक्याच ठामपणे म्हणाला. ती कुठेही राहो, राणीसारखीच राहो, पण माझ्याशिवाय ती कधीच आनंदी राहू शकणार नाही. हे मुद्दाम अर्जुनला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात तो बोलला. अर्जुनने उपरोधाने उत्तर दिलं. जर अपमान सहन करणंच आनंद असेल तर असा आनंद तिला अजिबात नको. असं म्हणत त्याने श्रद्धाचा हात धरला आणि तिला घेऊन पुढे निघाला. दिव्या घाईघाईने म्हणाली, अर्जुन, तुम्ही घाईत चुकीचा निर्णय घेताय. अर्जुनने तिच्याकडे कठोर नजरेने पाहिलं. माझ्या बहिणीच्या बाबतीत काय बरोबर आणि काय चूक हे सांगण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तू तुझं काम बघ. त्याच्या शब्दांनी दिव्या गप्प झाली. ती काही न बोलता मागे सरकली. अन्नपूर्णा आजी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी हे सगळं पाहत उभ्या होत्या. शेखरजी आणि मीनाक्षी श्रद्धाचा निर्णय जबरदस्तीने बदलवायचा प्रयत्न न करता निशब्द उभे राहिले. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं कुटुंब तुटत होतं. उंबरठ्याजवळ पोहोचलेली श्रद्धा एकदा मागे वळली. तिने घरातल्या प्रत्येकाकडे पाहिलं आणि शेवटी तिची नजर अमितकडे स्थिरावली. अमितच्या डोळ्यात शब्द नव्हते, पण त्याची नजर एकच विनवणी करत होती. जाऊ नकोस, प्लीज. पण त्या नजरेकडे पाहूनही श्रद्धाच्या चेहऱ्यावर कोणताही भाव उमटला नाही. क्षणभरही न थांबता तिने उंबरठा ओलांडला आणि त्या घराबाहेर पाऊल टाकलं. उंबरठा ओलांडून श्रद्धा मागे वळली आणि अमितकडे रोखून पाहत म्हणाली, बाहेर निघ. तिचे शब्द ऐकताच घरात उपस्थित सगळेच थबकले. पण अर्जुन तर अक्षरशः अवाक झाला. श्रद्धा घर सोडून जाईल या रागात ओरडला असलेला अमित एका क्षणात गप्प झाला. श्रद्धा, हे काय करतेस? अर्जुनने विचारलं. यालाच घराबाहेर जायला सांगते. ती अमितकडे पाहत म्हणाली. श्रद्धा? अमित अडखळला. तू ज्या पद्धतीने माझा अपमान केलास त्यानंतर मी इतकीही खालच्या दर्जाची नाही की सगळं सहन करीन. इथे तुझे कपडे आहेत. मी सांगत नाही तोपर्यंत या घरात पाऊल ठेवायचं नाही. एवढं बोलून ती शांतपणे आत निघून गेली. अर्जुनने तिला अडवत म्हटलं, त्याला का बाहेर काढतेस? हे त्याचंच घर आहे. चल, तू आपल्या घरी चल. श्रद्धा शांतपणे म्हणाली, हे आता माझं घर आहे अर्जुन. अमितने घरातल्या सगळ्यांकडे हतबल नजरेने पाहिलं. श्रद्धा लगेच म्हणाली, कुणाकडे बघतोयस? तुला थांब म्हणायला इथे कोणीही येणार नाही, आणि कोणी आलंच तर त्यांनाही तुझ्यासोबत बाहेर जावं लागेल. श्रद्धा, हे सगळं नको ग, बोलून मिटवूया. अन्नपूर्णा प्रेमाने म्हणाल्या आणि अमितकडे वळून म्हणाल्या, तू जरा बाहेर जा रे. श्रद्धा ठाम आवाजात म्हणाली, हा आमच्या दोघांचा प्रश्न आहे, मध्ये कोणीही पडू नका. तिच्या त्या शब्दांनंतर अमितचे आई वडीलही शांतपणे आत निघून गेले. दिव्याने दयनीय नजरेने आपल्या भावाकडे पाहिलं, पण अमितची नजर फक्त आपल्या पत्नीवरच खिळली होती. अन्नपूर्णाने दिलेल्या उत्तरानंतर इथे राहिलं तर स्वतःचा सन्मान राहणार नाही हे अर्जुनला समजलं आणि तोही निघून गेला. अमितने श्रद्धाकडे पाहत हळूच विचारलं, श्रद्धा, किती दिवस घरी यायचं नाही? जोपर्यंत तुला समजत नाही की स्वतःच्या बायकोला इतरांसमोर कधीच कमी लेखायचं नसतं. मला आत्ताच समजलं, अमित म्हणाला. दिव्याने त्याच्याकडे दयाळूपणे पाहिलं. श्रद्धा पुन्हा रागाने म्हणाली, आता जाणार आहेस की नाही? अमितने निष्पाप चेहऱ्याने विचारलं. आत जाऊ की बाहेर? श्रद्धा म्हणाली, मी घरात राहू की बाहेर जाऊ? या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. तो शांतपणे आपले कपडे उचलून घराबाहेर निघून गेला. दिव्याला आपल्या भावाकडे पाहवत नव्हतं. आता काही बोललं तर वहिनीच्या हातचा मार खावा लागेल हे माहीत असल्याने तीही दुःखी मनाने आत निघून गेली. अमित मात्र स्वतःशीच पुटपुटत होता. आलो, बोललो आणि घराबाहेर काढलं. खोलीत एकटी बसलेल्या श्रद्धाचं मन तुटून गेलं होतं. अमितसोबत घालवलेले प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले. शेवटी तो घराबाहेर जाताना दिसला आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला एकटं सोडावं असं तिला कधीच वाटत नव्हतं, पण इतरांसमोर त्याने तिचा केलेला अपमान ती सहन करू शकली नव्हती. बाहेरच्या लोकांसमोर रागाने वागणारा तो खोलीत मात्र हसत बोलत असे. स्त्री मनाने त्याचा चुकीचा अर्थ लावला होता. आज मात्र तिलाही जाणवलं की आपणही अनेकदा त्याचाच अपमान केला आहे. ही थोड्या दिवसांची दुरावलेली वाटचाल पुन्हा दोघांना जवळ आणेल या आशेवर ती त्याची वाट पाहू लागली. श्रद्धाने स्वतः घर सोडण्याऐवजी त्यालाच बाहेर पाठवलं. यामुळे अमितला मोठा दिलासा मिळाला. काल रात्री तिने जे काही सांगितलं होतं ते सगळं त्याला समजलं होतं. तरीही त्याने आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या नाहीत,
कारण त्याच्यासाठी कुटुंब महत्त्वाचं होतं. पुन्हा एकदा त्याच्या आईचा कोणासमोरही अपमान होऊ नये आणि श्रद्धाचे वडील शिवराम हे त्याचे शत्रू असले तरी तिचे वडीलच आहेत याची त्याला जाणीव होती. आपल्या एका चुकीच्या पावलामुळे संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून त्याने स्वतःला आवरलं. एकाच घरात राहून श्रद्धाच्या वडिलांना विरोध कसा करायचा हा त्याचा कमकुवतपणा बनला आणि त्याच रागाचं मूळही तेच होतं. तिने केलेल्या हजारो चांगल्या गोष्टी असूनही लग्न करण्याची तिची पद्धत तो विसरू शकत नव्हता. त्याच्या मनाला ते अजूनही संपूर्ण कुटुंबासाठी मोठा अपमान वाटत होतं. दोघांनीही आपापल्या बाजूचं सत्य जपलं पण मनातलं प्रेम मात्र कधीच संपलं नव्हतं. संसाराची सुरुवात झाल्यानंतर झालेल्या या दुराव्यात काही काळानंतरच जखम भरून काढलेल्या विश्वासाने दोघांनीही हा निर्णय स्वीकारला. घरी परतल्यावर अर्जुनला शारदाने श्रद्धाबद्दल विचारलं. तिथे घडलेलं सगळं ऐकून तीही व्यथित झाली. मुलीच्या संसाराची काळजी तिने आपल्या नवऱ्यावर काढली. पण शिवराम अजूनही म्हणाले, आता का ओरडतेस? माझी मुलगी हुशार आहे. जसं तिने त्याला घराबाहेर काढलं तसंच कंपनीतूनही बाहेर काढून ती कंपनी माझ्याकडे आणेल. अर्जुन संतापून म्हणाला, आताही तुमच्या डोक्यात फक्त कंपनीच आहे. तुम्ही माणूस आहात की नाही? आधीच तुमच्या मुलीने तुमचा आदर सोडला आहे. आता मलाही तिच्या नजरेतून उतरवू नका. हे बोलून तो तिथून निघून गेला. घरात झालेल्या अपमानाबद्दल आणि अमित विरोधात दिलेल्या तक्रारीबद्दल शिवराम नागराजशी बोलू लागले. पण महेशची अवस्था पाहून नागराजने आणखी वाद वाढवायचा नाही असा निर्णय घेतला. यापुढे तुझ्या कोणत्याही बाबतीत मला पडायचं नाही शिवराम. तुझ्या बहिणीने माझा अपमान केला, त्याचा बदला मी घेतला, तेवढंच पुरे. आता तुझा सूड उगवण्यासाठी माझा वापर करू नकोस. मार खाऊन आलेल्या महेशला बोलावलं असता तो संतापाने म्हणाला, तुझ्या घरातल्या प्रत्येकाला वाटतं की मी काहीच नाही का? दारूच्या नशेत होतो म्हणून तुझ्या बायकोला सोडलं, नाहीतर एका बाईने मला मारलं म्हणून तिला उचलून फेकलं असतं. आपल्या पत्नीबद्दल अपमानास्पद शब्द ऐकताच शिवराम संतापले. माझ्या बायकोबद्दल आदराने बोल, नाहीतर मी कोण आहे ते दाखवावं लागेल. महेश जोरात ओरडला. गप्प बस. मी कोण आहे ते तुमच्या सगळ्या घराला दाखवतो. माझ्यावर हात उचलणाऱ्या तुझ्या जावयाची काय अवस्था होते ते बघ. त्याची अवस्था पाहून तुझी बायकोही रडेल. तोपर्यंत हा महेश शांत बसणार नाही. असं म्हणत त्याने शिवरामशी असलेले सर्व संबंध तोडले. आधीच कुटुंबाने साथ सोडलेली, त्यात नव्याने जोडलेली माणसंही दूर गेल्यामुळे शिवराम पूर्णपणे एकटे पडले. याच काळात अमितने आपल्या आईच्या नावावर असलेली सर्व कागदपत्रे करारदारांसमोर सादर करून त्या मालमत्तेवर फक्त आपल्या आईचाच अधिकार असल्याचं सिद्ध केलं. संपूर्ण चौकशी केल्यानंतर करारदारांनी तो करार अमितलाच दिला. ही बातमी कळताच शिवराम लोकांसमोरही दिसेनासे झाले. विजय पुन्हा एकदा आपल्या बाजूने खेचत अमित आनंदाने कंपनीच्या कामात गुंतून गेला. श्रद्धा आणि अमितचा निर्णय त्यांचा वैयक्तिक असला तरी मीनाक्षीला त्याचं फार दुःख होत होतं. त्या आपल्या नवऱ्याजवळ मन मोकळं करत होत्या पण ते फक्त ऐकून घेण्याच्या अवस्थेत होते. कॉलेजवरून घरी आलेली दिव्या नेहमीसारखी चंचल नव्हती. तिची नजर सतत दाराकडे होती. भाऊ येईल का? अन्नपूर्णा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या पण दिव्या कोणालाच प्रतिसाद देत नव्हती. घरातलं वातावरण पूर्णपणे उदास झालं होतं. श्रद्धा आपल्या खोलीत गेली आणि तिथे अमितच्या आठवणींनी तिला वेढून टाकलं. कालपर्यंत रुसवे फुगवे आणि प्रेमाने भरलेली रात्र होती, पण आजची रात्र तिला एकट्याने काढायची होती. तिला अमितचा खूप राग येत होता. तिने घराबाहेर जायला सांगितल्याबरोबर तो गेला आणि त्यानंतर एकदाही तिची चौकशी केली नाही. रात्रीचं जेवण तयार झाल्यावर ती म्हणाली, आई चला जेवायला. मीनाक्षीच्या मनात मुलगा अजून घरी आलेला नाही याची खंत होती. तरीही सुनेला वाईट वाटू नये म्हणून त्या जेवायला बसल्या. अन्नपूर्णा मात्र सतत त्याचाच विचार करत होत्या. दिव्या म्हणाली, मला जेवायचं नाही. का ग? श्रद्धाने विचारलं. दादा जेवला की नाही हेच माहीत नाही. हे ऐकताच तिघीही शांत झाल्या. इतक्यात बाहेरून आवाज आला, आई. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. तो अमितचाच आवाज होता पण श्रद्धासमोर काहीही न दाखवता सगळे जागेवर बसून राहिले. श्रद्धाच्या मनातही आनंदाच्या लहरी उठल्या पण तो आत येईल की काय अशी धास्ती वाटू लागली. पुन्हा आवाज आला, श्रद्धा. तिचे पाय आपोआप दाराकडे वळले. अमित मोठ्याने म्हणाला, नवऱ्याला घराबाहेर काढलं पण त्याने जेवलं की नाही याची एकदाही काळजी नाही का? पुन्हा तो मोठ्याने म्हणाला, ज्यांनी मला जन्म दिला ते आत बसून जेवतायत. त्यांचा मुलगा उपाशी आहे, मग त्यांना घास कसा जातो? हे ऐकताच सगळेजण हातही न धुता बाहेर धावत आले. अमितने सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाला, सगळे आलात, पण माझ्या मागे जन्मलेलं ते भूत, ती गोलू कुठे आहे? तो बोलून संपवण्याआधीच दिव्याही बाहेर आली.
अमितने सगळ्यांकडे एक नजर टाकली आणि अचानक ओरडला, अरे देवा, आई! अमित! श्रद्धा घाबरून धावत आली. ती जवळ येताच त्याने तिला मिठीत घेतलं आणि हसत म्हणाला, मला आधीपासूनच माहीत होतं. श्रद्धा, माझ्याशिवाय तू राहू शकत नाहीस. चल आपल्या घरात जाऊया. तो तिला घेऊन आत जाण्याचा प्रयत्न करू लागला. श्रद्धा शांतपणे म्हणाली, ठीक आहे, तू आत जा, मग मी बाहेर जाते. ते शब्द ऐकताच अमितने तिला लगेच सोडून दिलं. जाशील का? माझ्याविरुद्ध जाऊन माझंच घर सोडून जाशील का? अमित रागाने म्हणाला. पुढच्या क्षणी स्वतःच सावरत म्हणाला, सॉरी, चुकीचं बोललो. तुझंच घर सोडून जाशील का? कसलाही संबंध नसलेलं बोलून तो पुढे म्हणाला, मी फार स्वाभिमानी माणूस आहे. तू स्वतः बोलावलं तरी आता या घरात पाय ठेवणार नाही, असं म्हणत तो निघू लागला. दादा, जेवलास का? दिव्याने घाईघाईने विचारलं. अमित लगेच म्हणाला, वा, आता आठवली तुला माझी काळजी? घरात आलेल्या बायकोने घराच्या मालकालाच बाहेर काढलं तेव्हा शांत बसलीस आणि आता तब्येतीची चौकशी करतेस? जा, तुझं काम बघ. कशाला विचारलं? असं म्हणत दिव्याने स्वतःच कपाळावर हात मारला. अन्नपूर्णा विनवणी करत म्हणाल्या, थोडं तरी जेवून जा रे. अमित तक्रारीच्या सुरात म्हणाला, ही माया जेवण वाढायच्या आधी दाखवायला हवी होती. माझी बायको फक्त एकदा माझ्यावर रागावणं सोडू दे, मग तुमच्या चौघांची चांगलीच खबर घेतो. असं पुटपुटत तो निघू लागला. मुलगा उपाशी जात असल्याचं पाहून मीनाक्षी म्हणाल्या, अमित जेवून जा. अमितने श्रद्धाकडे पाहिलं. तिने फक्त भुवया उंचावल्या. मनातून दुखावलेला अमित म्हणाला, जेव म्हणताय, पण कुठे बसून जेव? इथेच का? असं म्हणत त्याने घराच्या उंबरठ्याकडे बोट दाखवलं. हो, श्रद्धा शांतपणे म्हणाली. अमितच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य उमटलं. कल्पना तर भारी आहे. हे बोलून तो उंबरठ्याबाहेरच जमिनीवर बसला. श्रद्धाला याची अपेक्षाच नव्हती. ती त्याला उठवण्यासाठी पुढे सरसावली, पण अमित ठामपणे म्हणाला, मी स्वाभिमानी आहे. तुझ्या घरात पाय ठेवणार नाही. मग दिव्याकडे पाहत आदेश दिला, अगं गोलू, माझ्या बायकोने जे काही बनवलंय ते घेऊन ये. लग्नाच्या दिवसापासून या दोघांचे हट्ट, भांडण आणि प्रेमळ नाटकं पाहून त्यांना ओरडावं की तिथून निघून जावं, हेच मीनाक्षी आणि शेखरजींना समजत नसे. आजही दोघांनाही मनातल्या मनात सुनावत ते शांत बसले होते. अमित पुन्हा मोठ्याने म्हणाला, अगं गोलू, काय बघतेस? जा, जेवण घेऊन ये. दिव्याने मीनाक्षीकडे पाहिलं. त्यांनी श्रद्धाकडे पाहिलं. श्रद्धा मात्र शांतपणे अमितच्या प्रत्येक हालचालीकडे पाहत होती. अन्नपूर्णा हळूच म्हणाल्या, पुरे झाला तुझा हट्ट ग, त्याला आत ये म्हण. श्रद्धा काही न बोलता आत गेली आणि रात्रीचं सगळं जेवण बाहेर घेऊन आली. घरातले चौघेही कपाळावर हात मारत अमित सोबत उंबरठ्यावर बसले. अमित हसत म्हणाला, पाहिलंत, ही आहे माझी बायको. माझ्यासाठी तुम्हा सगळ्यांना उंबरठ्यापर्यंत घेऊन आली. दिव्या मुद्दाम सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली, गाढवासोबत राहिलं की त्याच्यासारखंच वागावं लागतं. आणि तीही भावासोबत जेवायला बसली. हे नाटक अजून किती दिवस चालणार या विचारात उरलेले तिघेही जेवू लागले. श्रद्धा मात्र शांतपणे अमितकडे पाहत बसले. अमितलाही माहीत होतं की ती त्याच्याकडे पाहतेय, पण आधी तिनेच काहीतरी बोलावं म्हणून तोही शांत राहिला. श्रद्धाच्या तोंडून मात्र शब्द फुटत नव्हते. दोघांच्या नजरेतलं प्रेम तिथे बसलेल्या सगळ्यांनाच जाणवलं. म्हणून त्यांनी घाईघाईने जेवण संपवलं आणि दोघांना एकटं सोडून आत निघून गेले. आता उंबरठ्यावर फक्त दोघेच उरले होते. अमित प्रेमाने म्हणाला, श्रद्धा, जेव. ती काहीच बोलली नाही, मान खाली घालून बसून राहिली. अमित तिच्या जवळ सरकला. आपल्या ताटातील घास तिच्या तोंडाजवळ धरला. श्रद्धाने त्याच्याकडे वर पाहिलं. तिचे डोळे पाणवलेले पाहून त्याचं मन भरून आलं. तो अजून जवळ बसला आणि पुन्हा घास भरवू लागला. यावेळी श्रद्धाने शांतपणे तो घास खाल्ला. फक्त तिच्यासोबत थोडा वेळ अधिक राहता यावं म्हणून तो लहान मुलाला भरवावं तसा एक एक घास तिला भरवत राहिला. श्रद्धा विचारांच्या गर्तेत होती, पण तरीही अर्ध्या तासात दोघांचंही जेवण संपलं. अमित हातही न धुता तसाच शांत बसून राहिला. श्रद्धाही काही बोलली नाही. काही क्षण शांततेत गेले. शेवटी श्रद्धा हळू आवाजात म्हणाली, अमित, मी तुला आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप त्रास देते ना? अमित लगेच तिच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला, म्हणून तर सांगतो, नवऱ्याला घरात येऊ दे. श्रद्धा दुःखाने म्हणाली, यापेक्षा मीच घर सोडून गेले असते तर तुम्ही सगळे तरी सुखात राहिला असतात. हे ऐकताच अमित एका क्षणात उठला. हातही न धुता तो रागाने तिथून निघून गेला. श्रद्धा बराच वेळ तिथेच बसून राहिली. डासाने चावायला सुरुवात केल्यावरच ती भानावर आली.
आज त्याच्याशी झालेल्या या जवळिकीमुळे उद्या कोणताही अपमान सहन करण्याची वेळ येईल, असा इशारा तिचं मन तिला देत होतं. स्वतःला सावरत ती आत गेली. खोलीत पाऊल ठेवताच अमितच्या आठवणींनी तिच्या मनाला जोरदार धक्का दिला. कितीतरी दिवस ती त्याच्यासोबत त्याच पलंगावर झोपण्यासाठी हट्ट करत होती. आज तोच पलंग त्याच्याशिवाय तिला तुरुंगासारखा वाटत होता. ती बाल्कनीत आली आणि अमित दिसतोय का ते पाहू लागली, पण तो कुठेच दिसत नव्हता. श्रद्धाच्या शब्दांनी दुखावलेला अमित थेट कंपनीत गेला. रागाच्या भरात कपडेही न बदलता तो आपल्या कॅबिनमधल्या सोफ्यावर आडवा झाला. डोळे मिटले तरी श्रद्धाच त्याच्या डोळ्यांसमोर होती. तिचा सुगंध, तिचं अस्तित्व, तिचं प्रेम, सगळ्याची त्याला उणीव भासत होती. त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण झाली आणि त्याच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. भांडणाचे प्रसंग आठवले, तिचा हट्टी स्वभाव आठवला, तिच्या नजरेतून लपून त्याच्याकडे पाहणं आठवलं. कंपनीचा मोठा करार मिळालेल्या दिवशी तिने त्याचा व्हिडिओ काढत कौतुकाने पाहिलेला क्षण आठवला. तिच्या वडिलांची तब्येत बिघडलेली असतानाही ती त्याच्याकडेच पाहत राहिली होती. हट्टाने त्याच्याशी लग्न करणारी तीच मुलगी नंतर त्याच्यासमोर प्रेमाने झुकताना किती सुंदर दिसत होती. रागातही एक शब्द न बोलता शांत उभी राहणारी तिची मुद्रा त्याला अजूनही मोहवून टाकत होती. एका चुंबनासाठी तासनतास लाडी खट्ट करणारी श्रद्धा, त्याच्याशी विलगून राहणारी तिची देहबोली, सगळं त्याच्या मनात पुन्हा पुन्हा उमटत होतं. तिला स्वतःवर रागापेक्षा जास्त दुःख आहे हे अमितला स्पष्ट जाणवलं. म्हणूनच तिचं मन बदलेपर्यंत दूर राहायचं असा निर्णय त्याने घेतला होता. पण आता तोच निर्णय चुकीचा होता याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली. तिच्याशिवायचा एकटेपणा त्याला असह्य होत गेला. गेल्या 2 आठवड्यात भांडणाशिवाय गेलेले प्रेमाचे क्षण त्याच्या मनात पुन्हा पुन्हा जागे झाले. मला ती हवीच, या हट्टाने त्याने कार काढली आणि श्रद्धाला भेटायला निघाला. अमितशिवाय ती खोली श्रद्धाला तुरुंगासारखी वाटत होती. ती बाल्कनीत उभी राहून पार्किंगकडे पाहत होती. मन सतत अमितलाच हाक मारत होतं. त्याची आठवण जास्त येऊ नये म्हणून तिने चेहरा दुसरीकडे वळवला. तेवढ्यात कारचा हॉर्न वाजला. तिच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. तिने पटकन वळून पाहिलं. खाली अमित उभा होता. श्रद्धा आनंदाने उठून उभी राहिली. अमित तिच्याकडे पाहत मोठ्याने ओरडला, लव्ह यू श्रद्धा. ती काहीच बोलली नाही, फक्त गोड हसली. अमितने हाताने खुणावत विचारलं, वर येऊ का? तिने डोकं हलवत नको अशी खूण केली. अमितने लगेच चेहरा पाडला आणि हातानेच म्हणाला, तुझा अमित बिचारा आहे. श्रद्धा हसत राहू दे अशी खूण करते. क्षणाचाही विलंब न लावता अमितने हवेतून एक उडतं चुंबन तिच्याकडे पाठवलं. मग गालाकडे बोट दाखवत हातवारे करून म्हणाला, एक किस दे ना. श्रद्धा मात्र हसतच नकारार्थी मान हलवू लागली. अमितने लहान मुलासारखा चेहरा करून एक बोट दाखवत एक अशी विनंती केली. श्रद्धाने लगेच मान फिरवली. अमितने ओठ फुगवले आणि तिला पुन्हा आपल्याकडे पाहण्याची खूण केली. कदाचित त्याचा हट्ट तिला समजला असावा. ती पुन्हा त्याच्याकडे वळली. हातवाऱ्याने अमित म्हणाला, जर नाही दिलंस तर मी निघून जाईन. त्यावर श्रद्धाने दगड उचलून मारणार नसल्याची खूण केली. अमितने लगेच हात चोळत बिचाऱ्या चेहऱ्याने दाखवलं, असं मारशील? खूप दुखेल. तिचे डोळे राग दाखवत होते पण ओठांवरचं हसू लपवलं जात नव्हतं. तिचे शुभ्र दात चमकताच अमितच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. खूप सुंदर दिसतेस, असं म्हणत त्याने नजरेचा उतारा काढल्यासारखी खूण केली. थंडगार हवा लागते म्हणून तो दोन्ही हात घासून फुंकर मारत राहिला. श्रद्धा, वर येऊ का? मग मिठी मारून ऊब देतो. श्रद्धाने लगेच नको अशी खूण केली. त्यावर अमित मिश्किलपणे म्हणाला, मी वर आलो तर त्या दिवशी मॅडमची अवस्था काही वेगळीच होईल. श्रद्धाने असंच उत्तर दिलं, तेही बघू. अमित लगेच म्हणाला, मग तू डोळे मिटूनच पडलेली असशील. निर्लज्ज. श्रद्धा हातवाऱ्याने म्हणाली. अमितने लगेच छातीवर हात ठेवून मान झुकवत धन्यवाद अशी नाटकी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर काही क्षण दोघेही एकमेकांकडे फक्त पाहत राहिले. वेळ होत चालल्याची जाणीव होताच अमितने हातवाऱ्याने विचारलं, जाऊ का? त्या एका प्रश्नाने श्रद्धाचं मन अस्वस्थ झालं. त्याला जाऊ नकोस असंही म्हणता येत नव्हतं आणि जा असंही म्हणवत नव्हतं. तिची घालमेल पाहून अमित हसत म्हणाला, जाता जाता एकदा हस ना. त्याने स्वतःच्या ओठांवर हात ठेवून हसू दाखवलं. श्रद्धाचे डोळे क्षणात पाणावले. हे प्रेमही किती विचित्र असतं. दूर गेल्यावर प्रेमाची जाणीव करून देत छळत राहतं आणि जवळ आलं की पुन्हा दूर जाण्याची भीती दाखवत राहतं. डोळ्यांना न दिसणारं हे प्रेम दोघांनाही आतून तडफडवत होतं. गळत अंधारातही दोघांना एकमेकांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक भावना स्पष्ट दिसत होती. फक्त काही पावलांचं अंतर होतं, पण मन मात्र त्या अंतरालाही सहन करू शकत नव्हतं. श्रद्धाला आनंदी करण्यासाठी
अमितने रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात आपल्या सावलीचा खेळ सुरू केला. तिचं मन क्षणात त्याच्याकडे धावून गेलं. दोन्ही हातांच्या बोटांनी त्याने हृदयाचा आकार बनवून दाखवला. मग हातवाऱ्याने विचारलं, हे पाठवू का? श्रद्धाने हळूच मान हलवली. अमितने सावली हटवली आणि स्वतःचं खरं हृदय दाखवत छातीवर हात ठेवला. हाताने हृदयावर चुंबन दिल्यासारखं करून तो म्हणाला, आता हेच ठेव. अजून थोडे दिवस मग मीच तुझ्या शेजारी असेन. श्रद्धाने ते काल्पनिक हृदय दोन्ही हातांनी पकडल्यासारखं केलं. आपल्या छातीशी घट्ट धरलं आणि हलक्या आवाजात ओठांनी म्हणाली, सॉरी. अमितने लगेच नकारार्थी मान हलवली. हसत छातीकडे बोट दाखवत तो म्हणाला, मी तर आधीपासूनच तिथे आहे. फक्त माझी काळजी घे. श्रद्धा आपल्या हृदयावर दोनदा हात ठेवून खूण करते. घेईन. अमितने झोपायची खूण केली पण श्रद्धाने नकार दिला. उलट तीच म्हणाली, तू जा. अमितने लगेच हातवाऱ्याने विचारलं, मग मला निरोप दे. नाही. मग मीही जाणार नाही असं म्हणत तो कारला टेकून उभा राहिला. आर्त नजरेने तो म्हणाला, ये ना श्रद्धा. छे म्हणत तिने चेहरा दुसरीकडे वळवला. अमितने पुन्हा विचारलं, अमित नको आहे का? ती हसतच म्हणाली, जा रे, झोप. अमितने पुन्हा हट्ट धरला. अमितला एक किस हवा आहे. लहान मुलासारखा हातपाय हलवत तो हट्ट करू लागला पण श्रद्धाने एकदाही त्याची ती इच्छा पूर्ण केली नाही. शेवटी अमित मुद्दाम रागावत म्हणाला, जा मग, तुझ्याशी बोलतच नाही. तो कारमध्ये जाऊन बसला. श्रद्धाही बाल्कनीत बसून त्याच्याकडेच पाहत राहिली. कारची काच खाली करून अमित पुन्हा विनवणी करू लागला. श्रद्धा हसत म्हणाली, हवं असेल तर एक चापट देते. अमितने लगेच स्वतःच्या ओठांवर बोट ठेवून खोडकरपणे खूण केली. मारायचं असेल तर इथे मार. श्रद्धाने बोट दाखवत त्याला इशारा केला. असा हातवाऱ्यांतून, नजरेतून, हसण्यातून दोघंही आपल्या विरहाची वेदना कमी करत राहिले. झोप मात्र दोघांच्याही डोळ्यांपासून दूर पळाली. पहाटेच्या सुमारास श्रद्धाला झोप लागली. अमित मात्र तिच्याकडे एकटक पाहत तिच्या झोपलेल्या चेहऱ्याचं सौंदर्य डोळ्याचं आठवत होता. झोपेत श्रद्धा एका बाजूला वळली. श्रद्धा म्हणत अमित घाबरून कारमधून खाली उतरला पण तोवर ती बाल्कनीतच जमिनीवर सरकून झोपली होती. हे पाहून त्याचं मन पिळवटून गेलं. मी जवळ असतो तर, हा विचार त्याला अस्वस्थ करू लागला. क्षणभर विचार करून त्याने दिव्याला फोन लावला. ती झोपेतच फोन उचलत म्हणाली, काय आहे? अमित घाईघाईने म्हणाला, अगं गोलू, माझी बायको जमिनीवर झोपली आहे. तिला उचलून बेडवर झोपव. दिव्याला काहीच समजेना. कसंबसं तिला सगळं समजावून सांगितल्यावर तो म्हणाला, लवकर वर जा. दिव्या वैतागून पुटपुटली, या माणसाला बाहेर काढण्यापेक्षा घरातच ठेवलं असतं तर बरं झालं असतं. ती अमितच्या खोलीचा दरवाजा उघडून आत आली. अमित लगेच म्हणाला, अगं आवाज करू नकोस, माझी बायको झोपली असेल. दिव्या त्याला मनातल्या मनात 4 शब्द सुनावत श्रद्धाजवळ आली. तिला कसं उठवायचं हेच समजत नव्हतं. फोनवरून अमित पुन्हा म्हणाला, अगं गोलू, काय बघतेस? उचल तिला. दिव्याने फोनकडे रागाने पाहिला आणि श्रद्धाला उठवायचा प्रयत्न केला. पण ते तिच्या ताकदीबाहेरचं होतं. तिच्या हलक्या स्पर्शाने श्रद्धा फक्त कुशीवर वळली. अमित लगेच घाबरून म्हणाला, अगं आत्ताच झोपली आहे, उठवू नको. दिव्या चिडून म्हणाली, खाली आली ना तर ठार मारीन. आता मी काय करू? अमित काही क्षण विचार करून म्हणाला, एक चादर घेऊन ये आणि तिच्यावर पांघरून टाक, तेवढंच पुरे. दिव्याने लगेच तसं केलं. ती निघू लागली इतक्यात अमित पुन्हा म्हणाला, अगं गोलू, उशी कोण ठेवणार? पहाटेच्या त्यावेळी दिव्याने त्याला मनोमन कितीतरी शिव्या घातल्या. त्याने सांगितलेलं सगळं करून ती शेवटी झोपायला गेली. अमितने शेवटची एक प्रेमळ नजर श्रद्धाकडे टाकली आणि मग शांतपणे तिथून निघून गेला. अमितचं घर आता 4 चाकी गाडीसारखं झालं होतं आणि कंपनीस त्याचं दुसरं घर बनलं होतं. श्रद्धा दिवसातून 2 वेळेचं जेवण कुणाच्या ना कुणाच्या हातून त्याच्यापर्यंत पोहोचवत होती. नवरा बायकोमध्ये घरचेच दूध बनले होते आणि त्यात सर्वात जास्त अडकायची ती दिव्या. 2 आठवड्यांपासून अमित रात्री घराबाहेर गाडीतच झोपत होता. श्रद्धा त्याच्यासमोर येत नव्हती पण दररोज रात्री बाल्कनीत बसून त्याची वाट पाहत असे. दोघांचं बोलणं फक्त मॅसेज आणि फोनपुरतंच मर्यादित झालं होतं. नेहमीप्रमाणे दिव्या ऑफिसमध्ये आली. अमित हसत म्हणाला, अगं गोलू मोलू, आज एवढा उशीर? ती वैतागून म्हणाली, तुमच्या दोघांच्या भांडणामुळे माझीच धावपळ होते. अमित म्हणाला, उद्यापासून जेवण आणू नकोस, मी हॉटेलमध्ये जेवेन. दिव्या लगेच म्हणाली, ते नको, तू वहिनीला समजावून घरी ये. अमित हसत म्हणाला, कितीही माफी मागितली तरी तुझ्या वहिनीचं मन वितळत नाही. त्याचवेळी सरकारी कराराचं काम पूर्ण झाल्याचा फोन आला. नवीन इमारतीच्या भूमिपूजनाची तारीख ठरली होती. ते ऐकून दिव्या म्हणाली, भूमिपूजन वहिनीच्या हातून केलं तर?
ही कल्पना अमितला खूप आवडली. त्याने लगेच श्रद्धाला फोन केला पण तिने फोन उचलला नाही. श्रद्धा फोन पाहत होती पण पुन्हा कधीही असा दुरावा येऊ नये म्हणून स्वतःलाच कठोर बनवत होती. दुसरीकडे शिवराम एकटेपणाने खचून गेले होते. त्या दिवसानंतर अर्जुन त्यांच्याशी बोलत नव्हता. शारदाने त्याला अनेकदा श्रद्धाच्या घरी येण्यास सांगितलं. अखेर ते तयार झाला. मीनाक्षीकडे त्याने त्या दिवसाच्या वागण्याबद्दल माफी मागितली. त्या म्हणाल्या नवरा बायकोच्या भांडणात मर्यादेपलीकडे हस्तक्षेप करू नये. श्रद्धानेच अमितला शिक्षा द्यायचं ठरवलं होतं म्हणून आम्हीही बाजूला राहिलो. अर्जुनची नजर मात्र दिव्याला शोधत होती. आजीकडून कळालं की ती अमितला डबा द्यायला गेली आहे. तो लगेच तिच्या शोधात निघाला. रस्त्यात उन्हात उभी असलेली दिव्या स्वतःशीच पुटपुटत होती. अर्जुनने चिडवत विचारलं, तुझा भाऊ एवढा मोठा माणूस आहे का? ती काहीच बोलली नाही. शेवटी म्हणाली, दादाला जेवण द्यायला आले होते. ऑटो मध्येच बंद पडला. अर्जुन म्हणाला, मला फोन केला असतास तर मी आलो असतो. ती शांतच राहिली. मग तो म्हणाला, चल मी तुला घरी सोडतो. दिव्या शांतपणे म्हणाली, नको, मी ऑटोने जाईन. माझ्यावर अजून राग आहे का? अर्जुनने विचारलं. ती हसलीही नाही. मला तुमच्यावर रागवण्याचा अधिकारच कुठे आहे? एवढं बोलून ती निघून गेली. तिचे शब्द अर्जुनच्या मनाला चांगलेच लागले. त्याने समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काहीच बोलली नाही. शेवटी तो तिच्या मागेच घरी गेला. घरी शारदाने विचारलं, कुठे गेला होतास? अर्जुन सहज म्हणाला, रस्त्यात दिव्याला ऑटो मिळत नव्हता म्हणून तिला घेऊन आलो. मीनाक्षींना तो म्हणाला, अशी मुलगी एकटीला पाठवू नका. मला सांगितलं असतं तर मी घेऊन गेलो असतो. दिव्या लगेच चिडली. माझ्या भावाशी पुन्हा भांडायला का? क्षणात दोघात पुन्हा खटके उडाले. अमित, श्रद्धा आणि दोन्ही घरच्यांबद्दल वाद वाढत गेला. शेवटी श्रद्धा बाहेर येऊन रागाने म्हणाली, बस करा आता दोघांनी. अर्जुनच्या नजरेत मात्र श्रद्धाचा क्रुश झालेला चेहरा भरला. अमितपासून दूर राहून ती किती तुटली आहे हे त्याला जाणवलं. आजी हळहळत म्हणाल्या, कधी संपणार कोण जाणे यांचं भांडण. माझ्या नातीची अवस्था पाहवत नाही. मीनाक्षी म्हणाल्या, ती अमितचा चेहराही पाहत नाही पण रात्रंदिवस त्याचाच विचार करते. दोघेही झोपत नाहीत. हे ऐकून अर्जुन म्हणाला, आत्या, आज मी इथेच थांबतो. सगळ्यांनी होकार दिला. संध्याकाळी 7 वाजता श्रद्धा नेहमीप्रमाणे बाल्कनीत आली. त्याचवेळी अमितही घरासमोर येऊन उभा राहिला. श्रद्धाने त्याच्याकडे पाहताच तोंड फिरवलं. अमितने शिट्टी वाजवली. दिव्या हसत म्हणाली, आज तर दादा लवकरच सुरू झाला. अर्जुन आणि घरचे सगळे लपून हा रोजचा प्रेमाचा खेळ पाहू लागले. अमित मोठ्याने ओरडला, मिस यू श्रद्धा. श्रद्धाने हातवाऱ्याने नाटक करू नकोस असं सांगितलं. अमितने छातीवर हात ठेवून नाटकी अभिनय केला. अर्जुन हसत म्हणाला, तुझ्या भावाला अभिनयासाठी थेट ऑस्कर मिळाला पाहिजे. दिव्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं. श्रद्धाने पुन्हा हातवाऱ्याने जेवायला जा असं सांगितलं. अमितने खटाडपणे उत्तर दिलं, मग तूच डबा घेऊन खाली ये. श्रद्धाने हातवाऱ्याने कशासाठी विचारलं. अमितने चंद्राकडे बोट दाखवत चांदण्याखाली एकत्र जेवूया अशी खूण केली. तिने नकार दिला. अमित म्हणाला, उत्तर दिलंस तरच जेवेन, नाही तर उपाशी राहीन. श्रद्धानेही हट्टाने राहा मग असं सांगितलं. मग अमितने मोठ्याने सांगितलं की तो दुपारपासून काहीच खाल्लेलं नाही. हे ऐकताच श्रद्धा अस्वस्थ झाली. तिने जेवण बाहेर ठेवून दिव्याला अमितला बोलवायला सांगितलं. पण अमितने अट घातली, श्रद्धा माझ्या शेजारी बसली तरच येतो. शेवटी आजींच्या सांगण्यावरून श्रद्धा स्वतः त्याला बोलवायला गेली. अनेक दिवसांनी तिला जवळून पाहून अमित आनंदला. पण ती पुन्हा एक पाऊल मागे सरकली. त्याचा चेहरा उतरला. श्रद्धा फक्त चल जेवायला ये एवढंच म्हणाली. अमित शांतपणे तिच्या मागे गेला. जेवताना दोघांच्याही नजरा एकमेकांवरच खिळल्या होत्या. श्रद्धाचं मन त्याच्या जवळ जाण्यासाठी तडफडत होतं पण ती स्वतःला आवरत होती. अमितने प्रेमाने तिला एक घास भरवण्याचा प्रयत्न केला पण तिने वारंवार नकार दिला. शेवटी तो हळूच म्हणाला, एक घास खा ना श्रद्धा. ती मात्र रागाने म्हणाली, अमित शांतपणे जेव. तिच्या नकाराने अमित खूप दुखावला. त्याने ताटातला घास टाकला आणि उठून बाहेर निघून गेला. तो जाताच श्रद्धा रडत आपल्या खोलीत गेली. गाडीत बसून निघताना अमितची नजर बाल्कनीत उभ्या श्रद्धाकडे गेली. तो पुन्हा खाली उतरला आणि हातवाऱ्याने म्हणाला, तुला स्पर्शही करू नये, तुला घासही भरवू नये, मग मी तुझा नवरा कशासाठी? आता पुन्हा तुझ्यासमोर येऊन तुला त्रास देणार नाही. मी निघतो, तू आनंदात राहा. एवढं सांगून तो मागे न पाहताच निघून गेला. अमित आणि श्रद्धाच्या हट्टामुळे घरचे सगळेच हळहळले. कोणाला समजवावं हेच कुणाला कळेना. सगळे मनाविरुद्ध जेवून उठले पण दिव्या मात्र शांतपणे जेवत होती. अर्जुनने चिडवत विचारलं, एवढा गोंधळ झालाय तरी तुला जेवण कसं जातंय?
उत्तरादाखल दिव्याने ताटातील इडलीच त्याच्या तोंडावर फेकली. तिखट डोळ्यात गेल्याने अर्जुन ओरडला, पण दिव्याने लगेच त्याचं तोंड दाबलं आणि डोळ्यात फुंकर मारली. अर्जुन मात्र मनातल्या मनात खुश झाला. दरम्यान अमितचा फोन सतत वाजत होता, पण तो उचलत नव्हता. शेवटी श्रद्धाला त्याने जेवलं नसल्याचं आठवलं. ती त्याच्यासाठी जेवण घेऊन बाहेर पडली. अर्जुनने विचारलं, श्रद्धा कुठे चाललीस? पण ती काही न बोलता निघून गेली. दिव्या हसत म्हणाली, वहिनी दादालाच भेटायला गेले आहेत. अर्जुन शांतपणे तिची वाट पाहत बसला. रात्री सगळे झोपायला गेल्यावर दिव्या त्याला उठवायला आली. अर्जुन म्हणाला, मी श्रद्धाची वाट पाहतोय. दिव्या हसली. त्या आता अमितसोबतच परत येतील. मग दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. दिव्या म्हणाली, दोघेही स्वतःच्या जगात असतात. वहिनी आमच्याशी बोलल्या तरी त्यांची नजर नेहमी दादावरच असते. अर्जुनने हसत विचारलं, तुझा जोडीदार तुला कसा हवा? दिव्या लाजत म्हणाली, पूर्वी खूप स्वप्न होती, पण आता दादा वहिनींना पाहिल्यावर प्रेम करूनच लग्न करावंसं वाटतं. अर्जुनने विचारलं, मग अजून कुणी आवडलं नाही? तिने नकारार्थी मान हलवली. काही क्षण शांत राहून अर्जुन म्हणाला, एक विचारू? तू मला कधीच दादा म्हणत नाहीस का? दिव्या हळू आवाजात म्हणाली, पुन्हा तुम्हीच म्हणालात की मला तसा हक्क नाही. अर्जुन तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, त्या दिवसानंतर माझ्यात खूप बदल झाला आहे. आयुष्यभर फक्त तूच मला ओहो म्हणावंसं वाटतं. दिव्या अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. अर्जुन पुढे म्हणाला, तुझ्यावर किती प्रेम करू शकेन माहीत नाही, पण तू दिसलीस की माझं जग गोड व्हावं असं वाटतं. आपलं भांडण कापूस गोडीसारखं क्षणात विरून जावं, प्रेम मात्र कायम राहावं, आणि शक्य असेल तर तुझ्यासारखी गोड 2 मुलंही असावीत. शेवटी हसत म्हणाला, तुला कापूस कांडी हवी असेल तर आयुष्यभर आणून देईन. दिव्या काहीच बोलू शकली नाही. अर्जुनने तिचा हात हलकत हातात घेतला आणि म्हणाला, घाई नाही, पण लवकर उत्तर दे. तुझा अर्जुन वाट पाहतोय. तो तिच्या हातावर चुंबन देणार इतक्यात थांबला आणि तिचा गाल हलके चोढत म्हणाला, हे तर कापूस कांडीपेक्षाही गोड आहे. दिव्याचे गाल लाजेने लाल झाले. त्याच्या नजरेला नजर देणंही तिला कठीण झालं आणि ती लाजून तिथून पळून गेली. तर या 2 गोड जोडप्यांमध्ये पुढे काय होतं ते पाहूया आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण श्रद्धा तिचा स्वाभिमान जपण्यासाठी अमितसोबत जे काही करते आहे ते तुम्हाला बरोबर वाटतंय का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, हाईपही करा.